आता बातमी आहे खरातच्या नव्या कारनाम्याची। नाशिकचा भोंदूबाबा खरातचे एक एक कारनामे सातत्याने उघड होत आहेत। लोकांना अंकशास्त्रात तज्ञ असल्याचा थापा देणारा खरात स्वतः मात्र 10वीत गणितात नापास झाल्याचं उघड झालंय। दुसरीकडे महिलांचं शोषण करणाऱ्या या खरातनं नरबळीही घेतल्याचा दाट संशय आहे। त्या दृष्टीनेही आता तपास सुरू झालाय। खरातनं महिलांना आपलं सावज केलंच, पण त्याचसोबत कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनीही त्याची शिकार झाली आहे। 7वा गुन्हा या संदर्भात दाखल झालाय। त्यात खरातनं महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर 4 वेळा बलात्कार केल्याचं समोर आलंय। तर उत्तर महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही खरातच्या दरबारी राबता असल्याचं उघड झालंय। त्यात एका महिला नेत्याचाही समावेश आहे। तर खरातचे हे आणखी काही मोठे कारनामे समोर येत आहेत। 10वीत तो स्वतः नापास झाला होता आणि अंकशास्त्रात तो तज्ञ असल्याचं सगळ्यांना सांगत होता, थापा मारत होता। कॉलेज विद्यार्थिनीलाही त्याने सोडलेलं नाहीये, तिच्यावर तिने अत्याचार केलेला आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा त्याच्या दरबारी राबता असल्याचंही समोर येत आहे। तर याच प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झालेला आहे, कारण भोंदू अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराला 1.5 कोटींचा सरकारी निधी मिळालेला आहे। 2018 मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं तेव्हा तो निधी दिल्याचं समोर आलंय। निधी दिल्याचा 31 मार्च 2018 रोजीचा GR आता समोर आलाय। तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून हा निधी मंजूर करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभागानं या मंदिराचं काम केल्याचंही उघड झालंय। सभा मंडपाचं बांधकाम, पेवर ब्लॉक बसवण्यासाठी हा निधी दिल्याचं समोर आलंय। सरकारच्याच मदतीतून प्रसाधनगृह, चेंजिंग रूम आणि भक्त निवासाचं बांधकाम झाल्याचंही समोर आलंय। मंदिराचं विद्युतीकरण आणि लँडस्केपसाठीही सरकारी निधी मिळाल्याचं समोर आलंय। आपले प्रतिनिधी शुभम बोडके आपल्या सोबत आहे। शुभम, अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येते। तत्कालीन फडणवीस सरकारच्या निधीतूनच या मंदिराचं बांधकाम झाल्याचं समोर आलंय। नक्कीच मध्ये आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरातचं जे ईशान्येश्वर मंदिर आहे, जे सिन्नर मधल्या मिरगावी आहे, त्या मंदिराच्या कामासाठी खरं तर सरकारी निधी वापरलेला गेला आहे। 2018 मध्ये चा जो GR आहे त्यावेळी महायुती सरकार होतं। 1.5 कोटींचा निधी पर्यटन विभागाकडनं मंजूर झालेला होता आणि या मंदिराचे आजूबाजूचं सभामंडपाचं काम, फ्लेवर ब्लॉकचं काम असेल किंवा महिला पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, जे इतरत्र कामं आहे ते खरं तर या निधीतून केल्याचं समोर आलेलं आहे। आणि हे संपूर्ण काम ज्यावेळी झालेलं होतं ते सार्वजनिक बांधकाम विभागाने हे सगळं काम पूर्ण केल्याची माहिती देखील समोर येते। एकूण जर बघितलं तर 31 मार्च 2018चा हा GR आलेला आहे समोर आणि त्या GR मध्ये आपण जर बघितलं तर मंत्री जयकुमार रावल हे तत्कालीन पर्यटन मंत्री होते, त्यांच्या निधीतून हे काम झालेलं आहे। एकूण जर पाहिलं तर या जयकुमार रावल यांच्या या सगळ्या निधीतून हे काम झाल्यानंतर कुठेतरी सरकारी निधीतून असे वेगवेगळे कामं त्या ठिकाणी झाले असल्याची माहिती ही खरं तर समोर येते। महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस जे पाण्याचा प्रश्न होता त्यावेळी देखील महाविकास सरकारच्या दरम्यान अनेक जे कामं आहेत ते सरकारी निधीतून त्या ठिकाणी झालेले होते आणि आता एक वेगळी त्या ठिकाणी धक्कादायक माहिती समोर येते। तर महायुती सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी जे संपूर्ण मंदिराच्या आजूबाजूचं काम आहे ते सरकारच्या निधीतून तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी झाल्याची माहिती खरं तर समोर येते। माधवी, नक्कीच अत्यंत धक्कादायक असं ही सगळी माहिती आहे। आता अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेणार काम आणि सरकारकडून त्याला कसं उत्तर दिलं जातं हे पाहणे महत्त्वाचं असेल। शिवम, धन्यवाद या माहितीसाठी। तर नराधम अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। अशोक खरात विरोधात 7वा गुन्हा दाखल झालाय। करिअर घडवण्याचा सल्ला घेण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार केल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। नराधम अशोक खरातचे व्हिडिओ डिसेंबरपासूनच बाहेर आले होते अशी माहिती आता समोर येते। अज्ञात नंबरवरून बलात्कार पीडितेला व्हिडिओ कॉल आला होता अशी माहिती दाखल केलेल्या FIR मधून समोर येते। व्हिडिओ AI द्वारे बनवला असावा असाही अंदाज, अशी थाप अशोक खरातनं मारली होती। या व्हिडिओ संदर्भात खरातच्या सांगण्यावरून पीडितेची शिर्डी पोलिसात डिसेंबर 2025 ला तक्रार करण्यात आली होती। मार्च मध्ये खरातला अटक झाल्यावर पीडितेकडून बलात्काराची नव्यानं तक्रार दाखल झाली आहे। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याचं या पीडित मुलीनं म्हटलंय। हा सगळा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती। अशोक खरातनं 4 वेळा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीनं केली आहे। तसंच वाच्यता केल्यास दैवी शक्तीनं आईवडिलांना मारून टाकेन अशी धमकी देण्यात आली होती। पीडित मुलगी ही आईवडिलांसह खरातकडे गेली होती। शेतात घर बांधण्यासाठी योग्य जागा सांगा असं म्हणत कुटुंब खरातकडे गेलं होतं।
तिसऱ्या भेटीत मुलीनं खरातला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा अशी विचारणा केली होती. त्यानंतर उपाय सांगण्याच्या बहाण्यानं नराधम खरातनं तिच्यावर जुलै ते डिसेंबर 2024 दरम्यान 4 वेळा बलात्कार केल्याचं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय. तर अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयात खरात विरोधात सुनावणी पार पडली आहे. भोंदू खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचा धक्कादायक युक्तिवाद सरकारी वकिलांनी या सुनावणी दरम्यान केलाय. तसंच खरात स्वतःला सिद्धपुरुष समजायचा असंही वकिलांनी म्हटलंय. खरातच्या ताब्यातून एक काळ्या रंगाची रिव्हॉल्वर आणि 31 जिवंत तसंच 5 वापरलेली काडतुसं जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी केलेल्या नरबळीच्या दाव्यानं खळबळ उडाली आहे. नरबळी देण्यासाठी किती गोळ्यांचा वापर केला गेला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. महिलेच्या लैंगिक शोषणावरून सुरू झालेला हा तपास आता थेट नरबळीपर्यंत पोहोचल्यानं मोठी खळबळ निर्माण झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.